आमचा हा आजचा कनी सरकारी क्वार्टरचा कनी ब्लॉग शूट करणार आहे विजू. विजू तू करणार ना? हो करणार. विजू शूट करणार आहे. तर जर विजूनं काही कॅमेरा वगैरे हलवली आणखीन ब्लॉग जर व्यवस्थित बनला नाही तर विजूला दोष द्यायचा, कारण विजू करणार आहे माझं क्वार्टरचा ब्लॉग शूट. नमस्कार मंडळी, मी पद्मजा आणि तुमचं पद्मजा उग्र ब्लॉग्स मध्ये सर्वांचं स्वागत करते. आणि जसं की मी तुम्हाला सांगितलेले मागच्या ब्लॉग मध्ये जे मी शूट केलेलं माझ्या घराचं होम टूर दिलेलं, त्यामध्ये बोललेली की मी बाहेर कशासाठी राहते, क्वार्टरमध्ये आत का राहत नाही, तेच मी तुम्हाला सांगण्यासाठी आज कनी माझ्या फ्रेंडचं क्वार्टर आहे ते तुम्हाला दाखवणार आहे. म्हणजे तुम्हाला समजेल की मी क्वार्टरमध्ये का नाही राहिलो, कारण माझं इतकं सामान होतं ना. तर ह्या क्वार्टरमध्ये तुम्हीच आता क्वार्टर बघून तुम्ही मला कनी कमेंट करा की माझं सामान हे पूर्ण क्वार्टरमध्ये बसलं असतं की नाही. आणि जर तुम्ही होम टूरचा माझा ब्लॉग पाहिला नाही तर तुम्ही नक्की पहा प्लीज जाऊन, आणि आवडला असल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका चॅनलला. आणि मी त्या ब्लॉगमध्ये सांगितलेलं होम टूरच्या की मी बाहेर का राहते ते पूर्ण एक्सप्लेन केलेलं मी. तरी पण जर तुम्हाला नाही समजलं असेल तर मी आज तुम्हाला पूर्णपणे क्वार्टरचा ब्लॉग दाखवेन. आणि आज मी कुणाच्या घरी आलोय तर माझी फ्रेंड असते कर्नाटक बेळगावचीच, आणखीन त्यांच्या घरी आलोय मी, म्हणजे क्वार्टरमध्ये आलोय. तर घरी का म्हणते, कारण आम्हाला क्वार्टर 3 वर्ष इथं राहतो, म्हणजे क्वार्टर हे आपल्यासाठी घरच बनतं पूर्णपणे, घरासारखंच आम्ही वावरत असतो त्याच्यामध्ये. तर मी क्वार्टरला सारखं सारखं घर म्हणेल तर तुम्ही समजून घ्या घर नाही तर ते क्वार्टर आहे. आणि आता कनी आमच्या क्वार्टरच्या होम टूरला सुरुवात करूया. चला तर मंडळी आता आपण हे बघूया, क्वार्टर पाहूया कशा पद्धतीनं आमच्या ऐश्वर्यानं क्वार्टर पूर्ण. मागच्या वेळेला मी मागच्या ब्लॉग मध्ये असेलच, मी घरी कनी इन्व्हिटेशन दिलेली, जेवणाला आलेलो, खरं त्या दिवशी आम्ही दोघी गप्पामध्ये इतक्या रमलो ना मी शूटच येऊ शकलो नाही क्वार्टरचं. तर मी म्हटलं स्पेशल येऊया, आणखीन स्पेशल ह्या वेळेला मी गप्पा मारायला नाही आले, मी कनी होम टूर द्यायला आले क्वार्टरचं. कशा पद्धतीने तू क्वार्टर ठेवलीस तेच मला दाखवायचं होतं की नाही कनी एवढ्या कमी जागेमध्ये किती व्यवस्थित टिपटॉप सामान लावले की नाही, ते मी तुम्हाला आजच्या ब्लॉग मध्ये दाखवेन. आणि जर आमच्या ऐश्वर्यानं व्यवस्थित क्वार्टर लावले आणि तुम्हाला कनी एवढ्या कमी जाग्यामध्ये एवढं व्यवस्थित टॉप टिप तुम्ही कनी सामान पाहिलं असेल व्यवस्थित लावलेलं, तर ऐश्वर्यासाठी तुम्ही कमेंट करा. किती किती मस्त किती छान प्रकारे ऐश्वर्याने कनी इतक्या छोट्या छोट्या जाग्यामध्ये कनी क्वार्टरला कनी एवढ्या छोट्या क्वार्टरमध्ये कसं सामान लावले की नाही ते तुम्ही पाहून कमेंट करल्याशिवाय राहायचं नाही, ठीक आहे. तर चला आता आपण बाहेरनच सुरुवात करूया. तर इथं कनी रॅक वगैरे अशा पद्धतीनं बाहेरच लावलेलं आहे, आणि रॅक वगैरे कनी क्वार्टरमध्ये ऑलरेडी अवेलेबल असतं. होतं ना कोण रॅक का तू घेतली होतं ना. तर रॅक असं देतात आम्हाला क्वार्टरमध्ये, ऑलरेडीच असतं ह्याला हे वगैरे बूट वगैरे ठेवायला. आणि इथं थोडी छान अशी फुलं लावलेली आहेत, बघू शकता एक मस्त गुलाब पण आलेला आहे. ही ऐश्वर्या तू लावलीस का ऑलरेडी होती ही पण? तर ही ऐश्वर्याने अशा प्रकारे छान बाहेर झाडं लावलेली आहेत. ऐश्वर्या ही वेल कोणती आहे का? करेल्याची. तू किती कारली लागली ह्याला आता? लागली नाही. तर इथं कनी किचन आहे, आणि किचनला एक असा इथं विंडो दिलेला आहे, आणि अशा प्रकारे इथं कारल्याचं झाडं लावलेली आहेत. ऐश्वर्याने कनी कारल्याचं झाड लावलं इथं छान. ऐश्वर्या तू टूर देणार आहेस का तुझ्या क्वार्टरचा? मीच देऊ? तुझ्या क्वार्टरचं सामान तू कुठं कुठं ठेवलीस मला कसं समजणार? मीच देऊ, ठीक आहे चल मीच देते. हा कनी क्वार्टरचा मेन तुम्हाला मी हॉल दाखवते. तर हा हॉल कनी अंदाजे कनी 10 बाय 10चा असेल, मी अंदाजे सांगते, मला इतकं नाही माहित, कारण मला वाटतंय पाहून या की हा हॉल 10 बाय 10चा असेल. तर हा बेड वगैरे ऑलरेडी होता इथं. क्वार्टरमध्ये सगळं अवेलेबल असतं, खुर्ची चेअर वगैरे असतात, आणखीन बेड वगैरे असतो. इथं कनी टीव्ही वगैरे असं ह्या साईडला इथं लावलेली आहे, पाहू शकता इथं टीव्ही लावलेली आहे. आणि तू फ्रीज इथंच घेतलीस का? तर फ्रीज वगैरे इथं घेतले, आणि इथं कर्टन्स वगैरे असे लावले, आणि चेअर पण इथं ऑफिसची चेअर आहे का? आणि ह्याच्यामध्ये क्वार्टरमध्ये सर्व काही अवेलेबल असतं. मी मागच्या ब्लॉग मध्ये जसं सांगितले की इथं कनी हे वगैरे डायनिंग टेबल नाही भेटला का? डायनिंग टेबल असतो, ड्रेसिंग टेबल असतो, आणखीन मुलांसाठी स्टडी टेबल वगैरे असतो. मला वाटतं की क्वार्टर कनी छोटा असल्या कारणाने त्यांनी दिलं नसावं. वॉलपेपर खूप छान लावलीस, कुठून घेतलेस? फ्लिपकार्ट वरून घेतलेस का? किती छान प्रकारे बघा ऐश्वर्याने वॉलपेपर लावून काय मस्त हे केले. आणि मंदिर कुठून घेतलेस? हे मंदिर दाखव विजू. मिशोला कितीला घेतलेलेस? हे 150-200 रुपयाचं आहे. 150-200 रुपयाला घेतलेस का? बघा मिशोवरती किती छान छान छोटे मंदिर भेटतात. हे तर यांनी करून आणले, दादाने हे केलेत का?
हम्म. आता माझ्या घरी पण तुम्ही बॉक्स बघितला असता. मी काय म्हणते, सैनिक पत्नी खूप जुगाडू असते. हे बघा, ऐश्वर्या पण अशीच जुगाडू आहे. बॉक्सला अशा प्रकारे हिनं कनी यूज मध्ये घेतलेला आहे. आणि इथं काही दरवाजा होता का? इथं दरवाजा आहे, तुटलेला आहे म्हणून आम्ही त्याच्यावर तर आता आपण जाऊया किचन कडे. किचन पाहूया. किचन मध्ये हे रॅक वगैरे त्यांनीच दिलेलं का पहिला? ऑलरेडी होतं का तुझं हे रॅक वगैरे? बघितलं, मी सांगितलेलं ना, क्वार्टर मध्ये त्यांनी सर्व काही आपल्याला भेटतं. बघा, रॅक सुद्धा आहे. आणि किचन छोटं आहे खरं. ऐश्वर्याने किती मस्त लावले बघा पूर्ण सामान. हे ना, जो क्वार्टर खूप जुना आहे त्यामुळं कनी असं हे वगैरे तुटलेले आहेत, फर्निश वगैरे. असं इथं पण सामान ठेवायला ही ना व्यवस्थित मस्त सामान लावलंय ऐश्वर्यानं, जे काय असेल. कारण आमच्याकडे पूर्ण सामान नसतं. आम्ही जेवढं सामान आहे त्याच्यातच पूर्ण हे करायचं पाहतोय. ॲक्वागार्डचं पाणी कुठून आणतेस? खाली आहे. मग पैसे वगैरे घेतात का? नाही. ॲरोचं पाणी आणतेस का? बघा काय मस्त इथं थंड आहे मटका वगैरे. मी म्हटलेलो ना तुम्हाला, राजस्थानच्या प्रत्येक घरामध्ये मटका सापडणारच तुम्हाला. तर अशा प्रकारे मटका आहे ऐश्वर्याच्या घरी सुद्धा. आता आपण हॉल झाला, किचन झालं. आता आपण जाऊया बेडरूम कडे. आणि चला बेडरूम कडे जाऊया. तर इथं आहे बेडरूमच्या आधी कनी, आता इकडं लाईट नाही इथं. बेडरूमच्या आधी कनी इथं वॉश मशीन वगैरे इथं आहे. तुम्ही बघू शकता किती छोटं क्वार्टर आहे. तर इथं वॉश मशीन वगैरे आहे. असा आरसा वगैरे सर्व त्यांनी दिलेला असतो पहिलाच. आणि आता आपण पाहूया बेडरूम. बेडरूमच्या आधी मी तुम्हाला दाखवते. इथं ऐश्वर्यानं अशा प्रकारे कनी मशीन लावलेली आहे. आणि हा इतकाच जागा आहे. इथून तुम्हाला कनी बाथरूमला जायचं असलं असं जाऊ शकता. इथं कनी टॉयलेट आहे. बाथरूम कुठं ऐश्वर्या? इथं टॉयलेट आहे. आणि इथं कनी बाथरूम आहे. बाथरूम दाखव. हे आहे बाथरूम. असं बाथरूम आहे. तू एवढ्या कमी जाग्यामध्ये सामान किती व्यवस्थित लावलीस. आणि इकडे टॉयलेट आहे. हे बाथरूम आहे. बघितलं, म्हणजे माझ्यापेक्षा आणखीन थोडं जाड माणूस असलं ना मग जाणार नाही. मीच जरा जाड असले तर इथून गेले नसते मग. तर आता आपण जाऊया बेडरूम कडे. जसं की मी तुम्हाला सांगितलेलं, ऑलरेडी बेड वगैरे असतात. आणि इथं बेड वगैरे आहे. आणि चेअर वगैरे आहे. हा, बेड आहे, चेअर आहे. आणि इकडे एक चेअर आहे. आणि तुम्हाला आता की नाही अलमारी दाखवतो. अलमारीच म्हणतात ना याला. अलमारी मध्ये काय ठेवलेस? कॅन्टीनचं सामान ठेवलेस का? काय थोडस मेस आहे. मग हे ओपन नाही करून दाखव ना. हा, आता ती सुट्टी जाणार आहे ना, ती सुट्टी जाणार आहे त्याच्यामुळे तिनं थोडस आता सर्व सामान भरून ठेवले त्याच्यामध्ये. मी दाखवणार नाही तुम्हाला. आणि इकडे हे आहे असं अलमारी. ही कनी क्वार्टर मध्येच अवेलेबल असतं ऑलरेडी. इथं कपडे वगैरे ठेवलेच असणार ना. इथं कपडे वगैरे ठेवले. बेड वगैरे आहे. आणि इथं दोन्हीकडे दोन. क्वार्टर मध्ये इतकंच तुम्हाला कनी खिडक्या दिसणार आहेत. मुलांनी खेळणी पसरलेत. आणि ऐश्वर्या कनी व्हिडिओ मी बनवते, ब्लॉग बनवते म्हणून अशा प्रकारे कनी खेळणी सर्व ठेवते. मुलं म्हणजे लहान करणारच. या अलमारीच्या वरती असं थोडासा जागा आपल्यासाठी हे करून कनी ऐश्वर्यानं अशा प्रकारे ड्रेसिंग टेबल इथं लावलेला आहे मेकअपचा. मी विचारलो ऐश्वर्याला, बाकीचं तुझं कनी सर्व हे कुठे गद्दे वगैरे ते काय कर्टन्स काय म्हणतात त्याला, फ्रीजचे कार्टून्स वगैरे कुठे आहेत म्हणून मी विचारलं ऐश्वर्याला. तर ऐश्वर्यानं मला इथं दाखवली. बघा कुठं ठेवलेलं आहे सर्व. पोटमाळ्यावरती ठेवलेलं आहे. आम्ही कर्नाटकच्या आहे. भाषा आमची थोडी इकडे तिकडे होऊ शकते. आम्ही म्हणजे महाराष्ट्राची भाषा थोडी मराठी वेगळी असते. आणि कर्नाटकची बेळगावची मराठी भाषा थोडी वेगळी असते. तर आम्ही ह्याला पोटमाळा म्हणतो. आणि महाराष्ट्रामध्ये ह्याला काय म्हणतात मला कमेंट मध्ये नक्की सांगा. ठीक आहे. तो पोटमाळ्यामध्ये जे काय आपलं जे आपण वेस्टेज सामान असतं ना, कार्टून वगैरे, ते सगळं आम्ही तिथे ठेवलेलं आहे तशा प्रकारे जसं ऐश्वर्याने ठेवले.
भाषांचे स्वर वेगळे असू शकतात, उच्चार वेगळा असू शकतो. कारण मराठी भाषा ही मराठी भाषेच असते. बेळगावला सुद्धा तीच असते, महाराष्ट्रामध्ये तीच असते. मला खूप साऱ्या लेडीज कमेंट करतात आणि जे म्हणजे फ्रेंड्स वगैरे असतात त्या पण म्हणतात बोलण्यामध्ये भाषा थोडी थोडी चेंज असते असं म्हणतात. खरं चेंज का असते? आमच्याकडची कर्नाटकची बेळगावची मराठी भाषा थोडी वेगळी आहे. आणि जसं तुम्ही महाराष्ट्रामध्ये पाहिलं असणार तर सातारा, सांगली, औरंगाबादची भाषा मराठी वेगळी असते, सूर वेगळा असतो, तसंच बोलण्याची स्टाईल वेगळी असते. तसंच आमची बेळगावची भाषा सुद्धा आहे. तर प्लीज बेळगावच्या मराठी भाषेला सुद्धा लाईक करा, कमेंट करा आणि भाषाला नका नाव ठेवू. तर काय बनवते? चहा बनवते. मी ना हिच्याकडे काय येत नाही. मी कधी पण आलो ना नुसता पाहुणचारला लागते, हे करतो ते करतो म्हणून मी ना टाळते हिच्याकडे यायला. त्याच्यासाठी खातिरदारी मध्ये ना जास्त लागते ऐश्वर्या आल्यावरती, म्हणून मी ना ऐश्वर्याकडे येत नाही जास्त. असं का नाही? आज म्हंटल आज शूट घ्यायचा होता, त्या दिवशी राहिलेला, म्हंटल आज शूट घेऊया, ह्याचा क्वार्टरचा शूट घेऊया म्हटलं, त्याच्यासाठी आज मी आले. आता ऐश्वर्या सुट्टीवर जाणार आहे ना, त्यामुळे तिने थोडस मेस ठेवलेला आहे. म्हणजे ती सामान सगळं भरून ठेवत आहे आता, कारण सुट्टी जाणार आहे ना, तर सर्व सामान ती आता हे करून बॉक्स मध्ये भरून ठेवणार आहे. त्याच्यासाठी थोडस क्वार्टर मेस दिसतंय, नाही तर बाकी खूप छान लावते. ऍडजस्ट फॅन किती छोटा तू लावलीस का ग? हा ऐश्वर्या, ऍडजस्ट फॅन तू लावलीस का? अनु ना कितीला घेतलेलेस? या 250 असेल. 250ला का? बाहेर का कॅन्टीन मधून घेतलीस? हे फ्लिपकार्ट वरून घेतले. फ्लिपकार्ट वरून का? छान आहे बघ. ऐश्वर्या ही कुठून घेतलीस एअर फ्राय? कॅन्टीन मधून घेतलेला आहे. कितीला बसला? 6000. 6000ला? काय काय बनवलीस यामध्ये अजून? चिकन तंदुरी बनवली, चिकन 65 बनवलं, हा, करेल्याचे पकोडे बनवले. म्हणून एवढी फिट झालीस आहे ना, तेल कमी वापरायला लागलीस म्हणून. म्हणून वेट कमी झालंय तुझं आता. हा? ऐश्वर्या रोज ना 5ला वॉकिंगला जाते. 1 तास जातेस ना ग? 5 तास हा डेली वॉकिंगला जाते. त्याच्यानंतर आम्ही थोडं तुम्हाला इथं हे गार्डन सुद्धा आहे बाहेर, थोडस गार्डन दाखवते तुम्हाला मी म्हटलेलं ना खातिरदारी जास्त असते म्हणून, अशीच असते. आली ना ही नुसतं काही ना काही करत असते, त्यामुळे मी येत नाही. आता मी सांगायला उशीर झाला, जायचंय म्हटल्यावरती पण ना लागली कामाला. तसं का नाही काय? किती छान तुला हे येते असणार ना, स्वयंपाक करत असताना हवा येते असणार ना. मला खरं खूप होमस होतं तिथं, खूप गरमी वाटते. इथं ना खूप छान वारा येतो, हिला आजूबाजूला छान झाडं आहेत ना, त्यामुळे छान वारा येतो. हे बघा, अशी यांची खातिरदारी असते नुसता आल्यावरती घरी, म्हणून मी टाळते यायचं. तुम्ही पण घ्या सर्वजण. ए क्युटी, ए क्युटी, तू खात नाहीस? तू खात नाहीस? आणि बघा किती मोठं पार्क आहे. आणि इथं ऐश्वर्याला काही म्हणजे गाडी घेऊन वगैरे बाहेर जायची गरज नाही. आता तुम्हाला झूम करून दाखवते मी. इथंच काही भाजी वगैरे आहे. ऐश्वर्या, कोणती कोणती दुकानं आहेत ग तिथं? सायकल शॉप आहे, ब्युटी पार्लर आहे म्हणे, वेस्ट शॉप आहे म्हणे. बघा मी झूम करून दाखवलं तुम्हाला. तर पण आहे. हो, हॉटेलचं. तर आता पार्क मध्ये आलोय मुलांच्या. असा पार्क आहे इथं क्वार्टरच्या बाहेर. हे स्टेडियम आहे इकडं, आणि इकडं पार्क आहे, वेस्ट शॉप वगैरे आहे, आणि इथं पाणीपुरी पण लावलेली आहे इथे. हॉटेल पण आहे कुठं? पार्सल घेऊन जायचं का? आणि ते तिथं काय आहे? स्टेशनरी आहे का तिथं? मला क्वार्टरच्या आत सर्व काही अवेलेबल आहे. चला आता पार्क पाहूया. ह्या सैनिक पत्नी दिवसभर घरची कामं धावपळ करून सर्वजणी थकून जातात, दमून जातात. मग कधी अशाकनी संध्याकाळी थोडा वेळ स्वतःसाठी काढून पार्कमध्ये येतात. इथल्या मोकळ्या हवेत संध्याकाळ छान घालवतात सर्वजणी. मी पण जेव्हा क्वार्टरमध्ये राहायचो तेव्हा मी असंच रोज मुलांना घेऊन पार्कमध्ये जायचो. पण आता थोडी परिस्थिती वेगळी आहे, कारण इथले क्वार्टर खूप छोटे आहेत. त्यामुळे ना मी बाहेर रूम घेतलेली आहे, तुम्हाला माहितीच आहे. माझं सामानही खूप आहे, बॉक्सेस वगैरे खूप आहेत. ते सगळं क्वार्टरमध्ये बसणं शक्यच नव्हतं, तुम्ही पाहिलंच असेल. चला, असेच नवीन नवीन टॉपिकवरती मी व्हिडिओ घेऊन येत जाईन. त्यामुळे सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. आणि चला भेटू तर मग पुढच्या ब्लॉगमध्ये.